सध्या संसदेमध्ये गोंधळ चालू आहे. महान पप्पू नायक इटालियन पुत्र हा गोंधळ घालत आहेत. संसदेचे प्रत्येक तास सेकंद हे फार महत्त्वाचे आहेत. लोकांच्या कल्याणकारी योजनाबद्दल त्या ठिकाणी कायदे संमत झाले पाहिजेत, त्या ठिकाणी योजना झाल्या पाहिजेत. असं असतानाही पप्पू लष्कर प्रमुख नरवणेचा एक दाखला देत आहेत. जे पुस्तक पब्लिश झालं आहे की नाही यावरती क्वेश्चन मार्क आहे. तरी पण संसदेचं कामकाज दूषित करायचं, कामकाज चालू द्यायचं नाही आणि नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करायचं असं घाणेरडं षड्यंत्र हा इटालियन पुत्र करत आहे. विषय काय आहे की लष्कर प्रमुख नरवणे यांनी जेव्हा सूचित केलं की चीनी सैन्य हे आपल्यावरती अतिक्रमण करत आहे, आक्रमण करत आहे, त्यांचे रणगाडे येत आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी राजनाथ सिंह असतील, अजित डोभाल असतील यांना कळवले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांच्या सूचना घेऊन तुम्हाला सांगतो की काय करायचं. आणि नरेंद्र मोदींनी त्यांना माहिती दिली की जे योग्य असेल ते करा. मला गणितच कळत नाही. जे योग्य असेल ते करा हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कर प्रमुख नरवणे यांना सांगतायत. त्यात काय चूक आहे? चूक काय मला हेच गणित कळत नाही. त्यावरून गोंधळ घालायचा. नरेंद्र मोदींनी कोणता निर्णय नाही कळवला. जे लष्कर प्रमुखांना योग्य वाटेल त्यांनी ते केलं पाहिजे. कारण की वस्तुस्थितीची आणि परिस्थितीची सगळ्यात जास्त जाणीव चांगली लष्कर प्रमुख नरवणे यांना होती. जे योग्य असेल ते करा म्हणजे त्यांना खुली छूटच दिली होती ना. ते काही करू शकले असते. परंतु संसदेत विनाकारण ह्यावरून गोंधळ घालणं काही कारण आहे का? कारण दिसत नाही. कारण एकच दिसतंय की माया समोर एक पुस्तक आहे, नेहरूच्या 115 घोडचुका. आणि ह्या घोडचुका हा इटालियन राजपुत्र अजूनही आमच्या भारत देशात त्याच कंटिन्यू करतोय का? त्याला बोलता येत नाही, या देशाचा गंध माहीत नाही, स्वतःच्या पक्षाची वाट लावली ते लावली आणि आता संसदेमध्ये घुसून दूषित वातावरण तयार करून संसद चालवून द्यायची नाही, कामकाज होऊन द्यायची नाही. ह्याने काय चायनाची सुपारी घेतली का? हा प्रश्न मायासारख्या भारतीयाच्या मनात आहे. हा काय करतोय? वातावरण दूषित करण्याचं काम या ठिकाणी करतोय. तुमच्या नेहरूंच्या 115 जर घोडचुका ऐकल्या तर सगळ्या स्वप्नाळू संकल्पना असलेले नेहरू, जगात शांतता प्रस्थापित करावी म्हणून कबूतर उडालेले नेहरू नी काय केलं? अहो, लाहोरपर्यंत आपण युद्ध करून पोचलो असताना आपल्या सैनिकांना माघारी बोलवून घेतलं आणि अर्धा काश्मीर पाकिस्तानच्या घशात घातला. हे असं तरी काही विचित्र काम केलं नाही ना. अहो, चायनाला तुम्ही तिबेट दिलाच, पण लडाखचा हजारो चौरस किलोमीटर प्रदेशी दिला आणि लाज वाटली पाहिजे नेहरूंना. ते संसदेत म्हणतात की त्या ठिकाणी काहीच उगवत नाही, पण तो दिला. हेच काय, कच्छमध्ये जो सामरिक भाग आहे सर क्रीक, तोही पाकिस्तानला दिला. कच्छ थीऊ म्हणून श्रीलंकेजवळचा एक भाग आहे, तोही तुम्ही श्रीलंकेला दिला. लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. याबद्दल बरेच शब्द तुम्ही काढत नाही. असंही काही मोदी म्हटलेले आहेत ना, हा भाग देऊन टाका. मला वाटतं की हा इटली पुत्र हा देशाची बदनामी करण्यासाठी अग्रेसर असल्या राजपुत्र हे जाणून संसद ठप करून भाजप सरकारला काम करू न देण्याचं षड्यंत्र आखत असतो. झालं असतं मोदींना दुखापत झाली असती, कोण जबाबदार होतं? पण अशाकारी षड्यंत्र करणं, मॉब लिंचिंग करणं, कारण की हे यांच्या रक्तामध्येच आहे. त्यामुळे राहुल गांधी, तुम्ही जे करताय ती जनता उघड्या डोळ्याने बघते आणि त्याला जनता माफ करणार नाही. धन्यवाद.